नमस्कार, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला 48 इंच छातीसाठी कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवणार आहे। म्हणजे तुम्ही जर ह्या पद्धतीने म्हणजे मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही पेपर कटिंग केलं तर तुमच्या ब्लाउजच्या फिटिंग मध्ये कुठलाही फरक पडणार नाही। अगदी परफेक्ट अशी फिटिंग येईल आणि फिनिशिंग देखील खूप छान येईल। तर तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ब्लाउजचं पेपर कटिंग करताना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही। तत्पूर्वी व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। तर चला जास्त वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी तुम्हाला कटोरीचं माप किती असावं, म्हणजे आपण पेपर कटिंग करत असताना कटोरीचं माप हे छोटं असतं, ते कटोरी आपण वाढून घेत असतो, तर ते देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर सगळ्यात आधी इथे मी ब्लाउजची उंची किती आहे ते मार्किंग करून घेणार आहे। तर इथं ब्लाउजची तयार उंची ही 14.5 इंच आहे, तर इथे मी 15.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे। हे बघा, 15.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे। अर्धा इंच आपल्याला हे फिटिंग साठी म्हणजे जोडण्यासाठी लागणार आहे मार्जिन। हे जर तुमचं कटोरी ब्लाउज असेल अस्तरचं ब्लाउज असेल तर 1 इंच आपल्याला मार्जिन साठी सोडायला लागतं, पण जर हे तुमचं साधं ब्लाउज असेल तर 1.5 इंच आपल्याला ते सोडायला लागतं। ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। इथे देखील 15.5 इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे। इथे अशा प्रकारे एक रेषा आपण आखून घ्यायची आहे। शोल्डर इथं मी 6 इंच घेतलेला आहे, इथे 6 इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे। अगदी परफेक्ट असं हे माप मी तुम्हाला सांगणार आहे। खालच्या बाजूला देखील 6 इंचावर एकदा मार्किंग करून घ्यायची आहे। आता मुंडा खोलीसाठी घेणार आहे मी 6.5 इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे। मुंडा खोलीचं माप घेताना नेहमी जेवढं तुमचं शोल्डर असेल तर शोल्डर पेक्षा अर्धा इंच ते जास्त घ्यायचं, अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे। शोल्डर आणि मुंडा खोलीचं मार्किंग झालेलं आहे। आता इथं छातीचा चौथा भाग 48 इंच छातीसाठी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर 48चा चौथा भाग म्हणजे 12 इंच, तर इथे मी 12 इंचावर मार्किंग करून घेणार आहे। पेपर कटिंग करत असताना नेहमी लक्षात ठेवा, अशा प्रकारे डबल फोल्ड कागद आपण ठेवायचा असतो। हे बघा, इथं 12 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता ही रेषा अशी सरळ आखून घ्यायची आहे। इथे छातीच्या मापाचं मार्किंग झालेलं आहे 12 इंचावर। आता याच्या पुढे तुम्हाला 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन तुम्ही घेऊ शकतात। मी इथे 1.5 इंच मार्जिन घेणार आहे आणि पुन्हा अशा प्रकारे एक रेषा आखून घ्यायची आहे। इथे कमरेचं माप आहे 37 इंच, तर 37चा चौथा भाग म्हणजे 9.25 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मागच्या टक्ससाठी 10.15 इंचावर मी इथे मार्किंग केलेलं आहे। त्यापुढे 1.5 इंच, जसं ह्या वरच्या बाजूला 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला आहे आपण शिलाई मार्जिन, तेवढंच इथे खाली देखील आपल्याला घ्यायचं आहे। तुम्ही जर इथे वरच्या बाजूला 2 इंच घेतलं तर खालच्या बाजूला देखील 2 इंच घ्यायचं आहे। आता हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। आता मागच्या पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपण मार्किंग करून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी मी मागच्या मुंड्यासाठी ह्या पॉइंट पासून 1.5 इंच अंतरावर एक अशा प्रकारे टिक करणार आहे आणि त्यानंतर पुढच्या मुंड्यासाठी 1 इंच अंतरावर करणार आहे। मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी सगळ्यात आधी जेवढं इथे आपलं मुंडा खोलीचं माप आहे त्याच्या निम्मे आपल्याला करायचं आहे। इथे मुंडा खोलीचं माप आहे 6.5 इंच, तर 3.25 इंचावर मी इथे मार्किंग करून घेणार आहे। जिथे आपण छातीच्या चौथ्या भागासाठी मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला
तिथून इथपर्यंत आपल्याला याचा सेंटर घ्यायचा आहे. तर हे 6 इंच आहे, तर याचा सेंटर म्हणजे 3 इंचावर मार्किंग करायची आहे. आता इथून अशा प्रकारे मागच्या मुंड्यासाठी आकार मी देऊन घेणार आहे. आता इथून अगदी थोडं पाव इंच अंतर आत घेऊन अशा प्रकारे इथून पुढच्या मुंड्यासाठी मी आकार देऊन घेणार आहे. हे बघा, मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा दोन्हीही आकार आपले देऊन झालेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण मुंड्याला अशा प्रकारे आकार देत असतो तर अशा प्रकारे हा जो भाग आहे तो आपल्याला पाव इंच खाली आकार द्यायचा असतो. म्हणजे कटिंग करताना आपण पाव इंच हा वरचा जो भाग आहे तो आपल्याला कट करायचा नसतो, हा भाग आपण कट करायचा. गळा रुंदी मी 2.5 इंच घेणार आहे, तर इथे 2.5 इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे. मागच्या गळ्यासाठी 10 इंचाचा गळा आहे, तर इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे 10.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. खालची गळा रुंदी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. म्हणजे जास्त मोठा गळा हवा असेल तर तुम्ही 2.5 ते 3 इंच किंवा 3.5 इंच देखील घेऊ शकता. इथे मी 2.5 इंचावरच इथे मार्किंग केलेलं आहे आणि अशा प्रकारे एक चौकोन मी आखून घेणार आहे. इथे मी गळ्याला आकार दिलेला नाही, तुमच्या आवडीनुसार गोल, चौकोनी, पंचकोनी कुठलाही तुम्ही आकार देऊ शकतात. इथे मी फक्त मार्किंग करून ठेवलेलं आहे. आता पुढच्या गळ्यासाठी देखील मी इथे मार्किंग करणार आहे. तर इथे पुढचा गळा आहे 6.5 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच वरच्या बाजूला आपल्याला शिलाई मार्जिन लागेल. तर 7 इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे. अशा प्रकारे एक चौकोन आखून घ्यायचा आहे. इथे मी गोल आकार देणार आहे. हे बघा, गळ्याला आकार मी देऊन घेतलेला आहे. आता इथे योकपट्टीसाठी मी मार्किंग करून घेणार आहे. योकपट्टीला नेहमी गळ्याच्या बाजूला 3.5 इंच आणि इकडच्या बाजूला फिटिंगच्या साईडला 2.5 इंच ही मार्किंग असतं योकपट्टीसाठी. तर इथे मी 3.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे गळ्याच्या बाजूला. आणि इकडच्या बाजूला इथे देखील सगळ्यात आधी 3.5 इंच आणि नंतर इथे 2.5 इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे. सगळ्यात आधी ही सरळ रेषा आखून घेणार आहे. इथे वरच्या बाजूला 3.5 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे. एक सरळ रेषा इथे आखली आहे. त्यानंतर 2.5 इंचावर देखील मी सरळ रेषा आखून घेतलेली आहे. आता ही जी खालची रेषा आहे तर त्याचा सेंटर आधी काढून घ्यायचा आहे. तर इथे हे आहे 11 इंच, तर 11चा इथे सेंटर काढून घ्यायचा आहे. तर 11चा इथं सेंटर आहे. इथे 11च्या निम्मे 5.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर इथून अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या योकपट्टीचं मार्किंग होऊन जाईल. हे बघा, इथे योकपट्टीचं मार्किंग करून झालेलं आहे. आकार देखील मी देऊन घेतलेला आहे. आता हा जो पॉइंट आहे आपला, ही आपली मार्जिन आपल्याला सोडून इथे जो आपला पॉइंट आहे तर तिथून आतमध्ये 4 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे कटोरीचा आकारसाठी मी मार्किंग केलेलं आहे. आता इथून हा जो गळ्याचा भाग आहे तर शोल्डर पासून खाली 5 ते 5.5 इंचावर आपण मार्किंग करू शकतो. हे मोठं माप आहे म्हणून 5.5 इंचासाठी मी इथे मार्किंग करणार आहे. हे बघा, आता हा जो आपण 5.5 इंचावर मार्किंग केलेला पॉइंट आहे आणि हा पॉइंट आहे, तर ही रेषा आपल्याला अशी सरळ आखून घ्यायची आहे आणि ही देखील अशी सरळ आखून घ्यायची आहे. म्हणजे आपला चौकोन इथे तयार होईल. हे बघा, अशा प्रकारचा इथे एक चौकोन तयार झालेला आहे. आता हा जो चौकोन तयार केलेला आहे तर ह्या पॉइंट पासून इथे 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे.
इथे बघा, इथून आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हा पॉइंट अशा प्रकारे जोडून खालपर्यंत आपल्याला असा जोडायचा आहे, जेणे आपल्या कटोरीचा आकार इथे तयार होईल. हे बघा, इथे मी आकार देऊन घेतलेला आहे. कटोरीचा आपला आकार तयार झालेला आहे. इथे बघा, आपलं संपूर्ण मार्किंग करून झालेलं आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी इथून आपल्याला हा बाहेरचा भाग आधी कट करायचा आहे. त्यानंतर मग मी मधला भाग तुम्हाला कट करून दाखवणार आहे. हे बघा, बाहेरचा भाग म्हणजे मागच्या मुंड्याचा आकार कट झालेला आहे. आता हे जे आपले दोन्ही पार्ट आहे, तर सेंटर पासून ते आधी वेगळे आपल्याला करायचे आहेत. हे बघा, हे दोन्ही पार्ट वेगवेगळे झालेले आहेत. हा मागचा भाग आपला तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला हे जे आपले तिन्ही पार्ट आहेत, म्हणजे साइड पीस, कटोरी आणि योकपट्टी, तर हे कट करून घ्यायचे आहे. सगळ्यात आधी हा मुंढ्याचा भाग आकार जो दिलेला आहे तो कट करायचा आहे. हे बघा, हा भाग कट करून झाला आहे. तुम्ही म्हणाल इथे मार्किंग केल्यापासून मी वर केलेला आहे, तर एक पॉइंट मी थोडं वरच्या बाजूने कट केलेला आहे. आता गळ्यापासून हा आकार आधी कट करून घ्यायचा आहे. हे बघा, हा आकार कट झाला आहे. आता आपण हा साइड पीस कट करून घेणार आहोत. हे बघा, इथपर्यंत मी कट केलेला आहे. आता योकपट्टी काढल्यानंतर हे तिन्ही पार्ट वेगवेगळे होतील. हे बघा, हे तिन्ही पार्ट आपले कट झालेले आहेत. तिन्ही पार्ट आपल्याला भेटलेले आहेत. पण ही कटोरी आपल्याला वाढीव करून घ्यायची आहे, म्हणजे वाढवायची आहे. तर ती मी तुम्हाला आता दुसऱ्या कागदावर वाढून दाखवणार आहे. आता ही जी आपण कट केलेली मूळ कटोरी आहे, ती अशीच्या अशी आपल्याला एका दुसऱ्या कागदावर अशा प्रकारे ठेवून आधी आखून घ्यायची आहे. हे बघा, कटोरी आखून झालेली आहे. तर ती आता आपल्याला वाढवायची आहे. तर 48 साइज साठी कटोरीचा राऊंड, म्हणजे हा आपला राऊंड किती पाहिजे, तर मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर आपली वाढीव कटोरी ही जी आपली मूळ कटोरी आहे, तिच्यापेक्षा तिचा आकार 48 साइज साठी 9.5 ते 10 इंच आपल्याला हवा असतो. आधी आपण ह्या कटोरी राऊंडचा आकार मोजून घेऊया. तर हे बघा, इथे हा राऊंड आहे 7 इंच. तर आपल्याला तो 9.5 ते 10 इंच म्हणजे 2.5 ते 3 इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे. तर इथे मी 3 इंच वाढून घेणार आहे. तर 3 इंच कशा प्रकारे आपल्याला वाढवायचा आहे, तर 2.25 इंच इकडे हुकपट्टी लूपपट्टी आपली जी असते, तर त्या साईडला मी 2.25 इंच वाढवणार आहे. इथे बरोबर 2.25 इंच अंतर आहे. आणि ह्या साईडला म्हणजे आपल्या फिटिंग ज्या बाजूने आपण करतो, तर त्या साईडला 1.25 इंच मी वाढवून घेणार आहे. हे बघा, ह्या बाजूला मी 2.25 इंच आणि ह्या बाजूला 1.25 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आता या रेषेपासून आधी ही रेषा सरळ जोडून घ्यायची आहे. हे बघा, इथे मी जोडून घेतली आहे. तुम्हाला ही रेषा थोडी फिकट दिसत असेल. आता ह्या बाजूने आपण मार्किंग करताना म्हणजे जोडून घेताना हा जो आपला वरचा भाग आहे, तर इथून आपण 1.5 इंच अंतर मार्जिन ठेवून अशा प्रकारे हे जोडून घ्यायचं आहे. हे बघा, इथे देखील जोडून झालेलं आहे. आता आपल्याला हे जे दोन्ही पॉइंट आहे, तर हे दोन्ही पॉइंट अशा प्रकारे आधी जोडून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर हे मोजून घ्यायचं आहे आपल्याला अंतर किती आहे, त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. इथे बघा, हे बरोबर कटोरी राऊंड आपला 10 इंच आलेला आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूला अंतर वाढवून आपण कटोरी राऊंड आखून घेतला आहे. तर 10चा निम्मे म्हणजे 5 इंचावर आपल्याला इथे आता मार्किंग करून घ्यायचं आहे.
आता हा जो सेंटर काढला आहे तिथून खाली 2 इंचावर मार्किंग करून घेणार आहे आणि अशा प्रकारे एक रेषा मी आखून घेतलेली आहे। आता इथून इथपर्यंत आणि ह्या पॉइंट पासून इथपर्यंत जोडून घ्यायचं आहे। हे बघा, हे दोन्ही पॉइंट जोडून झालेले आहे। कटोरीचं मार्किंग म्हणजे कटोरी वाढून झाल्यानंतर आपलं हे जोडून झालेलं आहे। आता हे मी कट करून घेणार आहे। हे बघा, कटोरीचं आपलं वाढून झालेलं आहे। ही मूळ कटोरी आखून नंतर कशा प्रकारे मी इथे मार्किंग केलेलं आहे, तुम्ही याच प्रकारे मार्किंग करा आणि कटोरी ही वाढून बघा, अगदी परफेक्ट अशी ही कटोरी होते। कटोरीचा टक्स देताना नेहमी लक्षात ठेवा, 46 आणि 48 इंच छातीसाठी ज्या वेळेला आपण टक्स हे दाबत असतो अशा प्रकारे, तर इथे आपण ज्या वेळेला माप घेतो, मार्किंग करतो, तर 2.25 इंच इथे आपण ह्या पॉइंट पासून घ्यायचं आणि टक्स आखायचा असतो। तुमचा 2 इंच किंवा 2.5 इंचांचा असेल तर तो तुम्ही दाबून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा पफ देखील तयार होतो आणि फिटिंग देखील व्यवस्थित येते। तेव्हा अशाच प्रकारे मार्किंग करून पेपर कटिंग देखील तुम्ही करून बघा। हे बघा, अशा प्रकारे कटोरी ब्लाउजचं 48 इंच छातीचं आपलं पेपर कटिंग तयार झालेले आहे। यामध्ये मी तुम्हाला स्लीव्ज कटिंग दाखवलेली नाही। स्लीव्ज कटिंगचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। तेव्हा अशाच प्रकारे तुम्ही माप घेऊन मार्किंग करा आणि पेपर कटिंग करा। तुमच्या ब्लाउजची फिटिंग अजिबात बिघडणार नाही आणि अगदी परफेक्ट अशी फिटिंग येऊन कस्टमर देखील तुमच्यावर खुश होईल किंवा तुम्ही तुमच्या स्वतःचं ब्लाउज देखील शिवू शकता। तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अजून तुम्हाला पुढे कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील तुम्ही कमेंटद्वारे कळवा। तर चला, पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह। तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।